खबर वही जो हकीकत के करीब हो, सूचना वही जो आपके लिए जरूरी हो। VSM प्राइम, निष्पक्ष, निर्भीक और सटीक पत्रकारिता का प्रतीक। नन्हा था, मासूम था और भरोसे के साथ मां ने सौंपा था उसे उसके पिता के हाथों में। लेकिन कौन जानता था कि जो हाथ उसे थामकर स्कूल ले जाने वाले थे वही उसके कातिल बन जाएंगे। अकोट से वसीम अहमद की रिपोर्ट एक ऐसी घटना लेकर आई है जिसने इंसानियत को शर्मसार कर दिया है। 9 वर्षीय दर्शन वैभव पलस्कर बुधवार दोपहर से लापता था और गुरुवार सुबह उसका शव मिला, एक बोरे में, जंगल के सन्नाटे में, गौमुखी के पास। सबसे दिल दहला देने वाली बात यह है कि दर्शन की हत्या किसी और ने नहीं बल्कि उसके सौतेले पिता आकाश साहेब राव कान्हेर करने की, वो भी उसी वक्त जब मां ने मासूम को भरोसे से उसके साथ स्कूल भेजा था। क्या सोच रही होगी वो मां जब उसे पता चला कि उसके बेटे को उसी ने मार दिया जिसे उसने पति मानकर जीवन में अपनाया था। जैसे ही दर्शन की गुमशुदगी की खबर फैली, अकोट शहर की पुलिस हरकत में आई। सहायक पुलिस अधीक्षक अनमोल मित्तल, थानेदार अमोल मालवे, किशोर जुनभरे और 60 से अधिक पुलिसकर्मियों ने बिना रुके, बिना थके रात भर जंगल जंगल खोजबीन की। ग्रामीण भी पुलिस के साथ कंधे से कंधा मिलाकर लगे रहे। हर कोई प्रार्थना कर रहा था कि दर्शन सही सलामत मिल जाए। लेकिन सुबह जो मिला उसने पूरे शहर को हिला दिया। शव को अकोला पोस्टमार्टम के लिए भेजा गया है। इस मामले में आरोपी सौतेले पिता आकाश के साथ उसका साथी गौरव वसंतराव गाईगोले भी पकड़ा गया है। दोनों को अंजनगांव सुरजी के हिरपुर से गिरफ्तार किया गया। मासूम की हत्या, वो भी खुद के पिता के हाथों, ये सिर्फ एक जुर्म नहीं, यह एक ऐसा जख्म है जो समाज के सीने पर हमेशा हरा रहेगा। शहर के नागरिकों ने घटना पर गहरा दुख जताया है और मांग की है कि दोषियों को फांसी तक की सजा दी जाए। दर्शन, आज तू हमारे बीच नहीं है, लेकिन तेरी मासूमियत, तेरा दर्द और तेरे साथ हुई ये नाइंसाफी हम कभी नहीं भूलेंगे। इंसाफ की उम्मीद लिए ये आवाज दर्शन के लिए है। काल रात्री 8:30 वाजताच्या सुमारास एक महिला अकोट शहर पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या 9 वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे। ही माहिती मिळतानाच अकोट शहर पोलीस स्टेशनची टीम, त्याच्यात त्यांचे अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे, त्यांनी त्याचे शोध लावण्याचे काम चालू केला। आता काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हस्तेनी जे इनॉग्रेट झालेला आपला CCTV सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्याला असं कळालं, आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित 9 वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून 2 पुरुषांसाठी जाताना दिसते। आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळपास बघितला तर आपल्याला असं समजलं की ते जे 2 पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता। तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाचा पहिला नवरा नाही आहे, दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगीचा सावत्र वडील होता। जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आम्हाला, म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते। तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री 12 वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासून ह्या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला। त्याच्यानंतर मागचे आपण सर्व बघतच आहे, आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँक्च्युरी जे आहे ते इथून जवळपास 10 ते 12 किलोमीटर असेल, जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे। त्या टप्प्यामध्येच आपल्याला हे जे आरोपी आहेत, ते जे संशयित इसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला, त्याची बॉडीला इथे कुठेतरी टाकलेलं आहे। तर मागचे 10 तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत, ते अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो, त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधला आहे आणि त्या बॉडीला आपण शोधून त्याला PM आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे। हे अत्यंत दुःखदायक घटना आहे, परंतु ह्याच्यात आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याचे मागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या 9 वर्षाचे मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली हाच धारणा राहते, आपला हाच हेतू राहते की आपण लवकरात लवकर 10 ते 12 पुढचे 1 किंवा 2 आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू। आतापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे BNSS, ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट
प्रिकॉशन्स दिलेले आहे. प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या एक ई साक्ष म्हणून ॲप दिलेला आहे. वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे. आत्तापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढे सुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट्स दिसण्याला भेटणार आहेत. धन्यवाद.